बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना प्रचंड टेन्शन येतं. आता फेब्रुवारी 2024मध्ये इयत्ता 12वीच्या बोर्डाची परीक्षा आहे. आता परीक्षेला अवघा 1.5-2 महिने उरलेले आहेत. अशातच विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास कसा करावा, ताण घेऊ नये, त्यासोबतच पालकांनी काय काळजी घ्यावी, या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बोर्डाची तयारी करत असताना रायटिंग खूप महत्त्वाचं आहे. तेवढ्या वेळामध्ये पेपर आपला कंप्लीट व्हायला पाहिजे, कव्हर व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांना बराच वेळेस येत असूनही टाईम मॅनेजमेंट न झाल्यामुळे पेपर अपुरा राहतो आणि मार्क कमी पडतात. म्हणून बोर्डाची तयारी करत असताना रायटिंग स्किल वाढवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. सब्जेक्टिव्ह ॲन्सर्स लिहायचे असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे सब्जेक्टिव्ह ॲन्सर लिहिण्यासाठी स्पीड आवश्यक आहे. तो रायटिंग केल्याशिवाय स्पीड बिलकुल त्याच्यामध्ये वाढत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी या काळामध्ये जेवढा अभ्यास झाला, जेवढ्या काही बोर्डाच्या यापूर्वीच्या क्वेश्चन्स पेपर असतील त्या क्वेश्चन पेपर सोडवण्याचा सराव करावा. कधी घड्याळ लावून टाईम लावून 3 तासामध्ये आपल्याला किती कव्हर होतो आणि आपल्याला किती आणखी स्पीड वाढवणं आवश्यक आहे हे लक्षात येईल. म्हणून स्पीड कव्हर करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी रायटिंग स्पीड वाढवणे हे महत्त्वाचं आहे. म्हणून बोर्डाची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी रायटिंग स्पीडवर भर दिला तर निश्चितच बोर्डामध्ये त्यांना चांगले मार्क पडतील. बोर्डाची तयारी करत असताना दुसरं आहे की आपल्याला सगळेच काही विषय विद्यार्थ्यांना सोपे वाटत नाही. फेवरेबल सब्जेक्ट आहे तो सुरुवात करावा, मूड चांगला होतो आणि मग नंतर जो अवघड वाटतो सब्जेक्ट तो आपण घ्यावा. त्याच्यामधला अवघडमधलाही काही टॉपिक जे आपले चांगले असतात ते टॉपिक्स घ्यावेत अवघड. कधी कधी काहींना न्यूमेरिकल्स खूप आवडतात, ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे त्यांनी न्यूमेरिकल सुरुवातीला स्टार्ट करावेत. किंवा अदरवाईज दुसरे जे छोटे छोटे 2 मार्कचे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चनचे लिहिण्याची प्रॅक्टिस करावी. नंतर मग 4 मार्कचे क्वेश्चन्स असतात ते सॉल्व्ह करावे आणि नंतर न्यूमेरिकल वळावं. म्हणजे माझं थोडक्यात म्हणणं असं आहे की अभ्यासाला बोर्डाची तयारी करत असताना जो सोपा विषय तो प्रथम घ्यावा, त्यानंतर हार्ड सब्जेक्ट घ्यावा आणि जो रुटीन आपला सब्जेक्ट आहे ठीक आहे तो जमतो कमी असतो तो नंतर घ्यावा. या पद्धतीनं तयारी करावी. वाचन प्रचंड असावं, भरपूर वाचन असावं. अगदी काही प्रश्न उत्तराच्या स्वरूपातच वाचन नसावं. जे काही बोर्डाचे बुक्स आहेत ते कंप्लीट वाचावं आर्ट्स कॉमर्सच्या स्टुडंटनी विशेषतः. आणि ते पूर्ण बोर्डाच्या बाहेरचा कुठलाही क्वेश्चन बुकच्या बाहेरचा येत नाही. त्यामुळे ते वाचन करावं आणि आपल्या भाषेमध्ये उत्तरं लिहिण्याची त्याची तयारी करावी जेव्हा आपण बोर्डाची तयारी करतो. असं केलं तर निश्चितच वेगळंपण वाटेल तुमच्या उत्तरामध्ये आणि निश्चितच चांगले मार्क मिळतील. कंटिन्युटी अतिशय महत्त्वाची आहे. कंटिन्यू अभ्यास असावा. आपला एक वेळ फिक्स ठरवून द्यावा. बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी अगदी बोर्डाच्या परीक्षेला आले की पॅनिक होतात विद्यार्थी, आणि मी याची काहीच तयारी केली नाही आणि मग त्यावेळेस मेडिकल कोणाला चक्कर येते, डोकं दुखतं, अशा पद्धतीचं. तर ही भीती घालवायची असेल तर तुम्ही जे महाविद्यालय बोर्डाच्या सराव परीक्षा घेतात अगदी त्या ठिकाणी जाऊन परीक्षा देणं अत्यंत आवश्यक. तुम्ही आता ह्या बोर्डाच्या परीक्षेबद्दलच बरोबरच जशा काही स्पर्धा परीक्षा असतात विद्यार्थ्यापेक्षाही काही पालक खूप त्याच्यामध्ये उत्साही दिसतात आणि अशा वेळेस विद्यार्थ्यावर दडपण असतं मुलावरती की तुम्ही अभ्यास कर, लवकर अभ्यास कर, आज किती वेळ बाहेर घालवला, कुठे गेलता. मला असं वाटतं ते थोडंसं विद्यार्थ्याच्या मनावर सोडून द्यावं आणि तुलना करू नये. जनरली पालक नेहमी त्याच्या मित्राशी तुलना करतात, शेजारीची तुलना करतात, बहिणीच्या भावाच्या मुलाशी तुलना करतात. कोणत्याही विद्यार्थ्यांना तुलना आवडत नाही. तुलना बिलकुल करू नका. माझं नम्र आव्हान आहे पालकांना. आपला विद्यार्थी आपला आहे, त्याची क्षमता आहे, त्या क्षमतेमध्ये तो अभ्यास करत असतो. कोणाचा स्पीड कमी असतो, जास्त असतो, त्याच्या आवडीनं अभ्यास करू द्या. सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता व्यवस्थितपणे शांत मन लावून पेपरचा अभ्यास करावा व त्याच पद्धतीने पेपर देखील सोडवावे. न्यूज 18 लोकलकडनं त्यांना त्यांच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अपूर्वा ताळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.